हॅलो स्टुडंट्स, CET 2 कॅम्पसच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत AISMS कॉलेज. यामध्ये तुम्ही त्या कॉलेजबद्दल बघणार, कट ऑफ, त्या कॉलेजचे प्लेसमेंट, त्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर, याच्याबद्दल एक डिटेल माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आपण आज या व्हिडिओमध्ये AISMS चे दोन कॉलेजेस आहेत, त्यातले एकच कॉलेज आपण कव्हर करणार आहे. जे दुसरं कॉलेज आहे ते आपल्या अपकमिंग व्हिडिओज मध्ये येणार आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार AISMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच AISMS IOIT. हे जे कॉलेज आहे 1999 ला स्टार्ट झालेलं आहे. त्यानंतर या कॉलेजला A+ ग्रेड आहे. त्यानंतर हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. याच्यामध्ये एक चांगल्या प्लेसमेंट, चांगलं अकॅडमिक्स याच्यासाठी हे कॉलेज कन्सिडर केलं जातं. हे कॉलेज शिवाजीनगरला लोकेटेड आहे. जर तुम्ही सुद्धा अजून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याच्यावरती तुम्हाला CET सेलचे अपडेट्स, व्हॉट्सअप वरती तुम्हाला कॉलेजेसचे अपडेट्स, काही प्रोसेसचे अपडेट्स, हे सगळे अपडेट्स तुम्हाला इन्स्टंट मिळतात. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. जर आपण कट ऑफ बघायला झालो AISMS कॉलेजचे, तर आपण काही ब्रांचेसचे कट ऑफ तुमच्या समोर घेऊन आलेले. ते कट ऑफ हे ओपन ब्रांच आहेत. त्यानंतर जर तुम्हाला कॅटेगरी वाईज, त्यानंतर काही कोटाज वाईज म्हणजे TFWS, EWS याचे जर सेपरेट कट ऑफ पाहिजे असतील तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून विचारू शकतात किंवा आम्हाला या नंबरवरती कॉल करू शकतात. तर आपण कट ऑफ बघायला स्टार्ट करूयात. तर IT ब्रांचचा जर कट ऑफ बघायला झालं तर 96.17 हा कट ऑफ आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ आहे 96.77, ENTCचा जो कट ऑफ आहे 55.07, AIDS 55.97 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ बघायला जातं 91.07 या कॉलेजला बघायला मिळतो. आता यानंतर काही काही ब्रांचेस अशा आहेत की ज्याची कट ऑफ सुद्धा नंतर सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंडला कमी होतात. तर ते नेमकं किती कमी होतात ते जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. जी एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग पाहिजे ती ऑलरेडी स्टार्ट झाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स मिळणार आहे, बेस्ट ब्रांच, बेस्ट कॉलेज सिलेक्शन मध्ये सपोर्ट मिळणार आहे, एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट मिळणार आहे आणि एक्सपिरियन्स मेंटर्स राहणार आहेत. ही पर्सनलाइज काउन्सिलिंग बॅच आहे लिमिटेड सीट्सच्या बॅच मध्ये. तर तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करून एन्क्वायरी करू शकतात. नेमकं या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राऊंड, स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड जे ऑफलाईन राऊंड आहे, ज्याच्यामध्ये कमी पर्सेंटेजला म्हणजे तुम्हाला 30% सुद्धा महाराष्ट्रातल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं. तर त्याची जर बेस्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही या बॅच मध्ये नक्की एनरोल करा. त्यानंतर कम्प्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे, लाईव्ह सेशन तुमच्या सोबत कव्हर केले जाणार आहे. त्यानंतर कस्टमाइज ऑप्शन फॉर्म मिळणार आहे प्रत्येक कॅप राऊंड साठी. सो हे जर डिटेल माहिती तुम्हाला पाहिजे असेल, 1-to-1 काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही नक्की या बॅच मध्ये एनरोल करा. यामध्ये बोनस मध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला ऍडमिशन झाल्यानंतर इंजिनिअरिंग सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. जर तुम्हाला एक बॅच ऑनलाईन पर्सनलाइज काउन्सिलिंग असल्यामुळे, 1-to-1 काउन्सिलिंग बॅच असल्यामुळे आपण खूप लिमिटेड सीट्स या बॅच मध्ये घेतोय. तर तुम्हाला सुद्धा या बॅच मध्ये एनरोल करायचे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही कॉल करून एनरोल करू शकता. जर आपण प्लेसमेंटचा बघायला झालो या कॉलेजचं, तर जर प्लेसमेंट स्टुडंट प्लेस तुम्ही काउंट बघू शकता. कंपनीज व्हिजिटेडचा जो काउंट आहे 100+ कंपनीजने या कॉलेजला व्हिजिट केलंय. आणि जर हायएस्ट पॅकेज जर आपण या कॉलेजचं बघायला गेलो तर 14 लाखाचा हायएस्ट पॅकेज आहे. ऍव्हरेज पॅकेज हे 4.5 लाख आहे आणि मीडियन पॅकेज जर आपण बघायला गेलो तर 4 लाख या कॉलेजचं बघायला मिळतं. इंडस्ट्री पार्टनर जर आपण या कॉलेजचे बघायला गेलो तर तुम्ही स्क्रीनवरती इंडस्ट्री पार्टनरचे फोटोज बघू शकतात. जसं की खूप सारे रेप्युटेड इंडस्ट्रीज या कॉलेज सोबत टायअप आहेत, जसं की हनीवेल, HP, IBM. त्यानंतर तुम्ही बाकीच्या इंडस्ट्रीज बघू शकता, स्क्रीनवरती आहे की ज्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कॅपजेमिनी, IBM ह्या इंडस्ट्रीज आहे, खूप रेप्युटेड इंडस्ट्री आहे. निल्सॉप इंडस्ट्री आहे, इन्फोसिस, TCS, Amazon ह्या खूप साऱ्या इंडस्ट्री या कॉलेज सोबत टायअप आहेत. ज्या कंपनीज कॅम्पस प्लेसमेंट प्रोजेक्ट यासाठी कॅम्पसला व्हिजिट करतात. जर तुम्हाला सुद्धा एक कॉलेज मिळत असेल तर एक चांगला ऑप्शन आहे. आता जर आपण फी स्ट्रक्चरचं बघायला झालं तर तुम्ही फी स्ट्रक्चर स्क्रीनवरती बघू शकतात की जर ओपन कॅटेगरी मधून असाल तर 1,34,000 फी स्ट्रक्चर आपल्याला पडणार आहे. त्यानंतर OBC, EBC, SCBC, EWS मधून जर बॉईज कॅन्डिडेट असेल तर आपल्याला 77,595, गर्ल्स कॅन्डिडेट असेल तर फक्त 20,000 रुपये आपल्याला फीस पडणार आहे. NT, VJ, SBC, TFWS मधून जर तुमची ऍडमिशन होत असेल तर तुम्हाला 20,000 फी स्ट्रक्चर, SC ST असेल तर 3,000 पर्यंत तुम्हाला फी स्ट्रक्चर राहणार आहे. आणि जर जम्मू काश्मीर कोटामध्ये तुमची ऍडमिशन होते तर 27,000 फी स्ट्रक्चर राहणार आहे. त्यानंतर स्पॉट राऊंड, ILS राऊंडचे फी स्ट्रक्चर वेगळे आहेत. जर तुम्हाला त्याच्याबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर आमच्या मेंटर सोबत कॉन्टॅक्ट करा आणि फी स्ट्रक्चर बद्दल माहिती घ्या. जर आपण लोकेशन बघायला झालं तर हे जे कॉलेज आहे नियर RTO पुणे ऑफिस जवळ लोकेटेड आहे. रेल्वे स्टेशन रोडला एक कॉलेज आहे. संगमवाडी एरिया आहे हा. शिवाजीनगर आणि संगमवाडी हा एक मेन एरियामध्ये कॉलेज लोकेटेड आहे.
या कॉलेजला एक चांगली कनेक्टिव्हिटी आहे. यामध्ये तुम्ही कॉलेजच्या जवळच तुम्हाला मेट्रो स्टेशन बघायला मिळणार आहे, जवळच पुणेचं रेल्वे स्टेशन बघायला मिळणार, जेणेकरून तुम्हाला बाकीचं जर काही ट्रान्सपोर्टेशन याच्यासाठी जर बघायचं असेल, कॉलेजची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. आणि जर हे कॉलेज तुम्हाला नक्की तुमच्या पर्सेंटेजला भेटणार का याच्याबद्दल जर एन्क्वायरी करायची असेल तर आमच्या मेंटर्सला कॉल करा. आमचे मेंटर्स तुम्हाला डिटेल गाईड करतील. जर पर्सनलाइज काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या पर्सनलाइज काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल करू शकता. जर आमच्या स्टुडंटचे काही रिव्ह्यूज बघायचे झाले तर या कॉलेजला समृद्धी जे आमचे स्टुडंट आहे की ती AISMS COE आहे, ते व्हिडिओ तो कॉलेज आपण पुढे काही येणाऱ्या व्हिडिओज मध्ये कव्हर करणार आहोत. बट जी स्टुडंट एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅच म्हणून या कॉलेजला लागले, त्यानंतर जर आपण बघायला झालं तर आपण काही युट्यूब वरती आणि इंस्टाग्राम वरती रिव्ह्यूज अपलोड केलेले आहेत. त्याच्यावरती आपण बघू शकतो की आपले काही स्टुडंट्स आहे या कॉलेजला ऑलरेडी ऍडमिशन घेऊन तिथे इंजिनिअरिंग करत आहेत. ऋतुजा इथं आहे की जी CA कडे ऍडमिशन घेतली आहे, यशला VJT आहे. तसेच आपण COEP PICT चे जे रिव्ह्यूज आहे ते आपण आपल्या वेबसाईटला अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर काउन्सिलिंग बॅच बद्दल एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. ऑलरेडी तुमचा स्कोर आले, जर अजून सुद्धा तुमचा रिझल्ट लागलेला नाही आणि पर्सेंटेज यायचं बाकी आहे तर तुम्हाला जर पहिलेच पर्सेंटेज प्रेडिक्ट करायचं असेल तर तुम्ही एनरोल इंजिनिअरचं पर्सेंटेज प्रेडिक्टर वापरू शकतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. तुम्ही ते वरती जाऊन तुमचे पर्सेंटेज प्रेडिक्ट करू शकतात. आणि तुमचे पर्सेंटेज प्रेडिक्ट झाल्यानंतर एनरोल इंजिनिअरच्या मेंटर सोबत एन्क्वायरी करा. आणि तुम्हाला जर पर्सनलाइज काउन्सिलिंग पाहिजे असेल तर पर्सनलाइज काउन्सिलिंग जॉईन करा. सो अशाच अपडेटसाठी आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा. आपली मिशन इंजिनिअरिंगची सिरीज आलेली आहे आणि लवकरच त्याला चालू होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला कव्हर करायची आहे ऍडमिशन प्रोसेस बद्दल. CET2 कॅम्पस आपली चालूच राहणार आहे, त्याच्यामध्ये आपण CET वरून जे कॉलेजेस इंजिनिअरिंगला ऍडमिशन देतात ते कॉलेजेस आपण कव्हर करणार आहे. अशाच अपडेटसाठी युट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि इन्स्टंट अपडेटसाठी आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सो थँक्यू स्टुडंट्स. काही प्रॉब्लेम असेल तर जो स्क्रीनवरचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता.